किती सुंदर झाली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व इडल्या करायच्या तेव्हा खूप सुंदर झाली। नमस्कार, आपलं स्वागत आहे मिरची दुनियामध्ये। आता मी बनवत आहे, उद्याची तयारी करत आहे। मी भिजवले होते तांदूळ आणि त्याला आता वाटलेत बघा, अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला, खूप बारीक अशी, खूप दाणेदार। आणि याला चांगलं मिक्स करायचं। आपल्या हाताची गरमी याला लागली म्हणजे पीठ चांगलं भिजतं आणि मऊ लुसलुशीत इडल्या होतात। आता हे इडल्या मी तुम्हाला उद्या बनवून दाखवेन। याला 7 ते 8 घंटे आपण भिजत ठेवले पाहिजेत। सकाळी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती, त्याचं हे वाटण आहे। तर आपण पुढे बघूयात उद्या कसं बनवायचं ते। यामध्ये मी टाकले थोडंसं मीठ चवीनुसार आणि खायचा सोडा अर्धा चमच। तर ह्याला रात्रभर आपण भिजत ठेवायचे। आता थंडी चालू आहे, त्यामुळं पीठ आपलं चांगलं आंबवत नाही, म्हणजे आंबट होत नाही। त्यासाठी काय करायचं आपल्याला, तर बघूया आपण काय करायचं ते। बघू शकता आपण, हे पिठाचा डब्बा आहे। तर या पिठाच्या डब्यातच आपल्याला हे वाटण असं ठेवायचं आहे आणि यावर झाकण लावून ठेवायचं आहे। यामुळे काय होईल की पिठाला चांगली गरमी भेटेल आणि पीठ चांगलं आंबूसपणा येईल त्यामध्ये। पिठाला मी पिठाच्या डब्यामध्ये झाकून ठेवले, चांगलं झाकण लावून। आता ह्याला आपण उद्याच काढूया, उद्या सकाळी बघू शकता पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि फुललेलं आहे, मस्त असं झालंय पीठ। वरण्याचं जाळी पकडल्या तर आपण आता याच्या इडल्या करूया। भांडं मी ठेवलं, तेल घेतलं याला लावायला, आता लावते। अशा प्रकारे सर्व भांड्यांना तेल लावून घ्यायचंय। ठीक आहे, ते एका डायरेक्शन मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं चांगलं। बघू शकता किती चांगलं झालं। थंडीच्या मोसम मध्ये पण चांगलं पीठ आपलं दिसते, आंबूसपणा येतो याला। साच्यामध्ये आपण पीठ टाकून टाकून झाले आपलं। यावर झाकण लावून घेऊया आणि याला 20 मिनिटं अशी वाफ देऊन घेऊया। मस्त अशी आपल्या इडल्या होतील। तर 20 मिनिटं झालेले आहेत, तर आपण बघूयात इडली आपली रेडी आहे। सुंदर अशी इडली झालेली आहे आणि छान पण झाली, बघू शकता। बोटानच अशी वेगळी होते, गरम आहे तरी पण काढून दाखवते। खूप छान इडली झालेली आहे। किती सुंदर झाली। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व इडल्या करायच्या तेव्हा खूप सुंदर झाली। पद्धतीने एकदा नक्की करून बघा। इडल्या गरम आहे,
सॉफ्ट, एकदम सॉफ्ट, खूप छान इडली, एकदम मऊ कापसासारखी. किती सुंदर झालं ते. तर अशा प्रकारे तुम्ही इडली बनवून घ्यायची आहे. याच पद्धतीने करा. त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही, मी फक्त तांदूळ आणि उडदाची डाळ एवढंच वापरलेलं आहे. त्यापासूनच एवढं सुंदर इडल्या झालेल्या आहेत. तर आपण बघूयात आता पुढे चटणी कशी बनवायची ते. तर चटणीसाठी आपल्याला लागणार आहे 4-5 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण घेतला आहे, चिंच, डाळवा हे टाकून घेऊया यामध्ये. चिंच, आणि सुकं खोबरं हे पण टाकून घेऊया आपण यामध्ये. यामध्ये टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ टाकलेलं. तर आता याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये बारीक होण्यासाठी. बस. चटणी करायची आपल्याला. एक छोटीशी वाटी ठेवली मी फोडणीसाठी. यामध्ये आपण 1 चम्मच तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झाले. यामध्ये आपण मोहरी, थोडीशी जिरे, उडीद डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ कढीपत्ता मस्त असा तडका लागला की आपण उतरायचं आहे. आपली चटणी रेडी आहे. यामध्ये फोडणी टाकली मी, बघू शकता. खूप सुंदर अशी चटणी झालेली आहे. छान झाली चटणी. तर अशा प्रकारे तुम्ही इडली बनवायची आहे आणि चटणी ही खूप सुंदर होते. रेडी आहे आपली इडली. खूप सुंदर अशी खूप छान झालेली आहे, मऊ लुसलुशीत. तर नक्की या नाश्ता करायला. आणि खूप सुंदर झालेली आहे इडली. एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि मिच्ची की दुनिया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.